पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलली आहेत. त्यातच घाबरलेल्या पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक घेण्याची मागणी केली. त्या मागणीवरून UNSCची बंद दाराआड बैठक झाली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारत पाकिस्तान यांच्या तणावावर चर्चा करण्याचा पाकचा प्रयत्न होता. मात्र या बैठकीत ना कुठला निर्णय झाला ना कुठला ठराव संमत करण्यात आला. त्या उलट संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या इतर सदस्यांनी जे कठीण सवाल उपस्थित केले त्यातून पाकिस्तानची बोलती बंद झाली. पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचा हात आहे का असा सवाल पाकिस्तानला विचारण्यात आला. त्याशिवाय धर्म विचारून पर्यटकांना गोळी झाडली असंही काही सदस्यांनी म्हटलं. सूत्रांनुसार UNSCच्या बैठकीत सदस्यांनी 22 एप्रिलला झालेल्या पहलगाम हल्ल्याचा निषेध करत त्याची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. पर्यटकांच्या धर्माच्या आधारे टार्गेट करण्याचा मुद्दा उचलण्यात आला. अनेक सदस्यांनी पाकिस्तानकडून मिसाईल चाचणी आणि अणुहल्ल्याच्या धमकीनं तणाव वाढल्याची चिंता व्यक्त केली. पाकिस्तानला द्विपक्षीय पद्धतीनेच हा मुद्दा सोडवण्याचा सल्ला इतर सदस्यांनी दिला. UNSCच्या कायमस्वरूपी सदस्यांपैकी अमेरिका, फ्रान्स, रशिया, ब्रिटन यांनी पाकिस्तानला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारले. या बैठकीत ज्याच्या जीवावर पाकिस्तान उड्या मारतो त्या चीननेही त्याला साथ दिली नाही. पाकिस्तान UNSCचा तात्पुरता सदस्य आहे, त्यामुळे त्याने ही बैठक आयोजित करण्याचा आग्रह धरला होता. पाकिस्तानला UNSC बैठकीकडून फार अपेक्षा होती. या बैठकीत खोटा बनाव सदस्य मान्य करतील असं पाकला वाटत होतं, पण तसं काहीच झालं नाही. बंद खोलीत झालेल्या चर्चेनंतर सुरक्षा परिषदेकडून निवेदन जारी केलं जाईल असंही पाकिस्तानला वाटलं होतं, परंतु तेही घडलं नाही. UNSCने कुठलंही निवेदन जारी न केल्यानं पाकची फजिती झाली. पाकिस्तान सध्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा तात्पुरता सदस्य आहे. भारत या सुरक्षा परिषदेचा भाग नाही. अशावेळी भारताच्या गैरहजेरीत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आपला अजेंडा पुढे रेटता येईल असं पाकिस्तानला वाटत होतं. पण भारताच्या रणनीतीने इतर सदस्यांनी पाकिस्तानला बैठकीत घेरलं. पाकिस्तानकडून होणाऱ्या चिथावणीखोर विधानांवरही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. भारताविरोधात खोटे आरोप आणि काश्मीर मुद्दा उचलण्यासाठी या बैठकीचा पाकिस्तानने वापर केला. पण सुरक्षा परिषदेतल्या सदस्यांनी पाकिस्तानला अनेक सवाल विचारले, त्यामुळे या बैठकीतून काहीच निष्पन्न झालं नाही. पण दुसरीकडे या बैठकीबाबत पाकिस्तानकडून काय माहिती आले तेही जाणून घेऊया. पाकिस्तानला या बैठकीत काय घडलं, याबद्दल नेमकं काय सांगायचं होतं किंवा त्यांनी काय सांगितलं हे जाणून घेऊया. पाकिस्तानी दूत आसिम इफ्तिखार यांनी असं म्हटलंय की या बैठकीत संयुक्त राष्ट्र परिषदेच्या अनेक सदस्यांनी काश्मीरच्या लोकांच्या इच्छेनुसार जम्मू काश्मीर वादासह इतर सर्व मुद्दे शांततेनं सोडवण्याच्या प्रयत्नाला मान्यता दिली आहे. प्रादेशिक शांतता एकतर्फी होऊ शकत नाही, त्यासाठी राजनैतिक संवाद आणि जागतिक कायद्याचं पालन करणं गरजेचं आहे, हे देखील मान्य झाल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे. भारत पाकिस्तान मुद्द्यावरून UNSCच्या बैठकीवर काउन्सिलकडून अद्याप काही अपडेट आले नाहीत, परंतु पाकच्या मीडियाने आसिम इफ्तिखारच्या हवाल्यानं म्हटलंय की आम्ही भारताच्या अलीकडच्या एकतर्फी पावलांबाबत विशेषतः 23 एप्रिल नंतर अवैध कारवाई, सैन्य कारवाई आणि चिथावणीखोर विधानांवर चिंता व्यक्त केली आहे असं पाकिस्तान मीडियाने सांगितलेलं आहे. 22 एप्रिल पहलगाम हल्ल्यानंतर 23 एप्रिलला भारताने 5 घोषणा केल्या, ज्यात सिंधू जल कराराला स्थगिती देण्यात आली. या निर्णयामुळे पाकिस्तानात पाण्याची मोठी समस्या उभी राहण्याची शक्यता आहे. त्यातून पाकिस्तानला आर्थिक नुकसान होईल. त्याशिवाय शहबाज शरीफ सरकारने UN कडे हस्तक्षेप करण्याचं आवाहनही केलंय. भारताच्या कठोर इशाऱ्यानंतर शहबाज शरीफ 2दा UN प्रमुखांशी बोलले अशी माहिती समोर आली. सुरक्षा परिषदेच्या बैठकीपूर्वीही त्यांनी प्रमुख एंटोनियो गुटेरेस यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता. भारताने आतापर्यंत पाकिस्तानला आर्थिक नुकसान होण्याचा मार्ग पत्करला आहे असं त्यांनी गुटेरेस यांना सांगितल्याची माहितीही समोर आली. या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी केंद्रीय गृह मंत्रालयाने अनेक राज्यांना युद्धसज्जतेच्या दृष्टीने 7 मे रोजी मॉक ड्रिल अर्थात युद्ध काळातील
उपायांचा सराव करण्याचे निर्देश दिलेत. भारतात त्यामुळे सध्या थोडं चिंतेचं वातावरण आहे. या सरावादरम्यान संभाव्य हवाई हल्ल्याचा इशारा देणाऱ्या सायरनचा सराव, तसंच कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यावेळी स्वतःचा बचाव कसा करायचा यासंबंधी सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांना प्रशिक्षण देण्याबाबत उपाययोजना यांचा समावेश असेल. संभाव्य गंभीर परिस्थिती लक्षात घेता अगदीच अटीतटीच्या काळात ब्लॅकआउट करण्याचा उपाय असो किंवा मग प्रमुख प्रकल्प, प्रतिष्ठित संस्थांसह इतर केंद्रांच्या संरक्षणाच्या उपायांचाही सराव यात केला जाईल. वित्तीय शिस्तीसाठी असलेल्या योजनांच्या आधुनिकीकरणासह त्यांचा सराव करण्याचे निर्देश केंद्राने राज्यांना दिले आहेत. म्हणजे आपल्याकडे जर का सुरक्षा व्यवस्था निरनिराळ्या संस्थांमध्ये चोख नसेल तर ती करण्यात यावी असे निर्देश केंद्र सरकारकडून राज्य सरकारला देण्यात आलेत आणि राज्य सरकार आता याची पाहणी करणार आहे. महाराष्ट्रातही सरकारने महत्त्वाच्या शहरांची 3 श्रेणींमध्ये विभागणी केली. मुंबई पहिल्या श्रेणीत आहे, तर ठाणे, पुणे दुसऱ्या श्रेणीत आहे. उरण, तारापूर मुंबईसह पहिल्या श्रेणीत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड यांचा 3ऱ्या श्रेणीत समावेश आहे. महाराष्ट्रातल्या एकूण 16 ठिकाणी बुधवारी म्हणजे उद्या मॉक ड्रिल केलं जाईल आणि महाराष्ट्र खरंच जर का युद्धजन्य स्थिती निर्माण झाली तर किती सक्षम आहे, किती तयार आहे, काय काळजी घ्यायला हवी आहे, कुठल्या गोष्टी नव्यानं करायला हव्यात याचा अंदाज या उद्याच्या मॉक ड्रिलमधून येईल आणि त्यानंतर तो रिपोर्ट किंवा तो अहवाल केंद्र सरकारला पाठवला जाईल आणि त्यानंतर पुढे काय घडेल हे पाहण्यासारखं असणार आहे. या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.